हॅलो मित्रांनो, मी शिवली आणि माझ्या किचनमध्ये तुमच्या मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला सुखी बोंबीलच्या कालवण बनवून दाखवणार आहे. अशी पद्धतीने बोंबील एकदा नक्की बनवून बघा. ज्यांना आवडत नाही त्यांना पण खूप आवडायला लागेल. आणि रेसिपी पण खूपच इझी आहे, अगदी झटपट तयार होऊन जाते. चला मग झटपट आपण रेसिपी पाहून घेऊया. सर्वात आधी आपण बोंबील नीट करून घेऊया, साफ करून घेऊया. पहिले डोकं म्हणजे मुंडी काढून टाकायचे आणि पोटाचे जे मळ असते ते आपण साफ करून घेऊया. कात्रीने होत नाही, मी एक चाकूचा वापर करते आणि असा पोटाचा मळ असा काढून टाकते. हा सर्वात महत्वाचा आहे की पोटाचे पोर्शन नक्की साफ करायचे. आणि त्यानंतर बोंबीलचे पंख असते, इथे बघा, हे पंख असा काढून टाकायचे. हेच 3 मेन प्रोसेस आहे. म्हणजे मुंडी कापून टाकायचे आणि पोटाचा मळ काढून टाकायचे आणि पंख काढून वेगळे करायचे आणि त्यानंतर तुकडे करून घ्यायचे, असं बघा. चला मग अशी पद्धतीने बाकी सगळे बोंबील आपण साफ करून आणि तुकडे करून घेऊया आणि त्यानंतर धुवायला जाऊ. येथे बघा मित्रांनो, मी सगळे बोंबील चांगले साफ करून आणि तुकडे करून घेतले. आता चला धुवायला. मग धुवायला आपल्याला थोडासा गरम पाणी पाहिजे. हलका गरम आहे, पण एवढे पण हलका नाही, अगदी वार्म नाहीये, थोडासा जास्त आहे, पण हात घालू शकतो आपण. थोडासा मीठ घालून घ्यायचं आणि त्यानंतर बोंबील घालून घ्यायचं पाण्यात आणि हातून चांगलं रगडून रगडून असा साफ करायचा. असं बघा मी कसा मसाज करते, असा अगदी स्वच्छ धुवून घ्यायचे. आणि एकदा गरम पाण्यात धुतल्यानंतर तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही परत एकदा गार पाण्यात धुवू शकता, म्हणजे नॉर्मल पाण्यात धुवू शकता. पण एवढे काय गरजेचं नाहीये. मी खूप चांगलं धुवून घेतले. येथे बघा, सगळं मी काढून घेतले आणि आता अजून काय काय लागते ते मी तुम्हाला दाखवते. मी 5 कांदे घेतले स्लाइस कापून. तुम्हाला वाटलं तर तुम्ही बारीक कापू शकता. 2 टोमॅटोज घेतले मीडियम साईजचे, बारीक चिरून घेतले. आणि इथे आपली बोंबील आणि इथे घेतले मी 1 टेबल चमचा भरून आलं लसणाचा ठेचा. तुम्हाला वाटलं तर तुम्ही पेस्ट पण घेऊ शकता आणि थोडीशी फ्रेश कोथिंबीर बारीक चिरून. एवढे साहित्य आपल्याला जुगाड करायचे, म्हणजे अरेंज करायचे. आणि बाकी साहित्य किचनमध्ये ऑलरेडी अवेलेबल असते, मी तुम्हाला नंतर दाखवते. आता कढाईमध्ये थोडंसं तेल घालून घेऊया. सर्वात आधी आपण बोंबील फ्राय करून घेऊया. तेल हलका गरम झाले, मी थोडं पसरून घेते. हीट मीडियम वरती ठेवले मी आणि आता चला बोंबील घालून घेऊया आणि मीडियम हीटवर थोडा लाल लाल करून फ्राय करायचे, अगदी क्रिस्पी करून फ्राय करायचे. हीट जास्त नाही करायचे आणि कमी पण नाही करायचे, मीडियमच करायचे आणि असा हलवत राहायचे लगातार आणि हलका लाल लाल करून फ्राय करायचे. इथे बघा मित्रांनो, कलर हलका लाल झालेला आहे. आता मी काढून घेते. चांगले क्रिस्पी झालेली आहे. काढून एक प्लेटमध्ये घेते आणि खूप सारा तेल आहे, तुम्ही बघू शकता. अजून तेल घालायची गरज नाहीये मला वाटते. मग ह्याच तेलामध्ये मी जिरेची फोडणी घालते. 1 चमचा जिरे घातले मी आणि 2 तेजपत्ते घालते आणि 1 पिंच एवढे हिंग. जिरे छान तडतडू द्यायचे आणि त्यानंतर कांदे घालून घ्यायचे. बघा तुम्ही, कलर पण ब्राऊन झालेला आहे. आता मी कांदे घालून घेते. कांद्याचा कलर थोडा ट्रान्सपरंट नाही तर थोडा हलका ब्राऊन करून आपण फ्राय करून घेऊ. हीट मीडियमच आहे. आता बघा, कलर अगदी ब्राऊन व्हायची सुरुवात झाले. आता मी आलं लसणाचा ठेचा घालून घेते. आलं लसूण घातल्यानंतर थोड्या वेळासाठी परतून घ्यायचे चांगले, म्हणजे कच्चा फ्लेवर संपला पाहिजे आणि त्यानंतर आपण टोमॅटो घालून घ्यायचे. आता मी टोमॅटो घालून घेते आणि टोमॅटो घातल्यानंतर आपण मीठ पण घालून घेऊया. टोमॅटो लवकर सॉफ्ट होईल. थोडासा मिक्स करून घेते आणि त्यानंतर पावडर मसाले घालते. सर्वात आधी मी घालते अर्धा टीस्पून हळद पावडर, 1 टीस्पून धने पावडर, चवीपुरती लाल तिखट, 1 टीस्पून कांदा लसूण मसाला. तुम्ही दुसरा कोणताही मसाला घालू शकता, काळा मसाला, गोडा मसाला काही घालू शकता. आणि यासोबत मी घालते 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर चांगल्या कलरसाठी आणि यानंतर अर्धा टीस्पून घालते आमचूर पावडर आणि अर्धा टीस्पून गरम मसाला.
गरम मसाला नंतर पण थोडासा घालू आपण, चांगले फ्रेश सुगंधसाठी थोडा मिक्स करून घेते आणि थोडंसं पाणी लागते वाटते. मी थोडंसं पाणी घालते. कारण मी जे टोमॅटोज घेतले ते चांगले पिकलेले नव्हते, म्हणून चांगलं पाणी नाही निघलं. थोडंसं पाणी घालून आता मी झाकण लावून कुक करते. हीट मीडियमच आहे अजून. अजून थोडंसं पाणी घातलं मी आणि आता चांगले हलवून झाकण लावून घेते. जोपर्यंत टोमॅटो छान सॉफ्ट नाही होत आणि तेल पण मसाल्यामधून रिलीज नाही होत, निघत नाही. आता लगभग 5 ते 6 मिनिटं नंतर पाणी लगभग सुकलेलं आहे आणि तेल पण सुटलेलं आहे. तुम्ही बघू शकता. मध्ये-मध्ये मी झाकण काढून हलवत राहिले होते. आता चला सुकी बोंबील घालून घेऊया. बोंबील घातल्यानंतर आपल्याला पाणी पण घालायचं आहे, म्हणजे ग्रेव्हीसाठी. आता तुम्हाला केवढे पातळ ग्रेव्ही पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्या. मी पण त्याच्यानुसार पाणी घालून घेते. ही रेसिपी थोडासा जास्त कांदे असले तर चांगले लागते खायला. खूप छान लागते. म्हणून मी थोडे जास्तच कांदे घेतले. पण जर तुम्हाला कमी करायचे असेल तर करू शकता. झाकण लावून घेते. लगभग 5 ते 6 मिनिटासाठी कुक करून घ्यायचे. आता मी एकदा चेक करते. बोंबील चांगले सॉफ्ट झाले की नाही ते चेक करायचे. झाले की ठीक आहे. आता बोंबील चांगले सॉफ्ट झालेली आहे आणि आता तुम्हाला ग्रेव्ही कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची असेल तर तेवढे करून घ्या. आता शेवटीला मी थोडासा गरम मसाला घालते आणि फ्रेश कोथिंबीर घालते. आणि यासोबत थोडीशी साखर पण घालणार आहे मी. अर्धा टीस्पून साखर घालणार आहे. म्हणजे आपण आमचूर पावडर आणि टोमॅटोज घातले त्याचा जे आंबट चव आहे ते बॅलन्स होईल आणि खूप छान चव येईल. चवीला खूप छान फरक पडते. आता कोथिंबीर घातल्यानंतर परत 1 मिनिटासाठी मी उकळून घेतले आणि आपलं कालवण अगदी तयार आहे. आता हीट बंद करून घेते आणि 10 मिनिटं नंतर हीट बंद करायच्या 10 मिनिटं नंतर असं आहे टेक्स्चर तुम्ही बघू शकता. खूप टेम्प्टिंग दिसते. सगळं तेल वरती आलेलं आहे आणि दिसायला खूप छान दिसते आता. आता चला सर्व्ह करून घेऊया. मित्रांनो तुम्ही बघितलं की खूपच इझी रेसिपीने मी बोंबीलच्या कालवण तयार करून घेतले. हा कालवण तुम्ही भाकरी चपातीसोबत पण सर्व्ह करू शकता, नाहीतर भातासोबत पण सर्व्ह करू शकता. खूपच यम्मी लागते खायला. खूपच डिलिशियस आहे. नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय केली तर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा मित्रांनो.